सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे. सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. कर्जमाफीची ही घोषणा अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. सहकार विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे. कसं काय फेडायचं कर्ज, या काय 2 एकराचं मत होतं, एवढी गळून गेली आमची माणसं. हे कट करणार आहे. कर्जमाफी कशी असणार ते बघूयात. शेतकऱ्यांची 1,00,000 रुपयांपर्यंतची थकीत पीक कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी मुदत मिळणार आहे. तर 5 वर्षातील नियमित कर्जदारांना 5,000 ते 1,00,000च्या प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. 5,000 कसं रे? वर्षातील नियमित कर्जदारांना 1,00,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तर एकरकमी परतफेड योजनेतून कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं कर्ज मिळणार आहे. एकूण शेतकरी आहेत 1,43,44,000. तर थकबाकीतील शेतकरी 24,73,566 शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे. तर 35,037 कोटी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा शक्य आहे. सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 1,50,000 शेतकऱ्यांची ही मदत मिळू शकते. सहकार विभागातल्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की जवळपास 25,00,000 शेतकऱ्यांकडे 35,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा बँकेकडून नव्यानं कर्ज मिळत नाही. आणि एकीकडे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे शेतकरी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर सामना करत आहे.